सत्कार या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते व नुकतीच ज्यांची प्रथम कुलगुरुपदी कर्मवीर विद्यापीठाची कुलगुरुपदी निवड झाली ते रस्के साहेब, उपस्थित आमचे मार्गदर्शक, आपल्या गावचे नेते, कृष्णा काठचे समूहाचे प्रमुख जे के बापू जाधव, आपल्या बँकेचे चेअरमन व आमचे तरुण तरफदार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी सुधीर भैया जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक, आज या ठिकाणी वेगवेगळ्या निमित्तानं ज्यांचे आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल सत्कार केलेले आहेत ते सर्व सत्कार मूर्ती, या बँकेचे सर्व प्रमुख सभासद, अधिकारी, कर्मचारी, बापूंवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, मित्र, सर्वात प्रथम तो थोडा यायला उशीर झाला याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या बऱ्याच लोकांचे काही मनोगत झाले ते ऐकता आले नाही याबद्दल मी तुमच्या सर्वांची निश्चित क्षमा मागितली पाहिजे. आता बापूंनी आदेश दिलाय की जमिनीवर राहायला पाहिजे, लय उडून चालला पाहिजे, मग सकाळी लवकर खाली येऊन बसायची सवय लागली आणि लोकांना येतोय म्हटलं येऊन भेटायची सवय लागली. तर मग काही जरी केलं तर 9:30 झाल्याशिवाय, 9:15 झाल्याशिवाय घरातनं बाहेर पडता येत नाही. लोकांची गर्दी आहे. प्रयत्न प्रामाणिक असतो की प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्हावं. जे पद आपल्याला दिलेलं गेलेलं आहे ते पद का दिलं गेलं आहे ह्याची जाणीव ठेवून काम करायचं हा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे निघतानाच थोडा उशीर झाला, यायला उशीर झाला. सुदैवानं माझा सत्कार होईच्या आधीच पोहोचलो म्हणून तुमच्या माध्यमातून आज माझा वेळेत सत्कार होऊ शकला. त्यामुळे ह्या सत्काराबद्दल संयोजकांचा, संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांचा, बापूंचा, भैयांचा, तुम्हा सर्वांचा मी मनापासून आभारी आहे, ऋणी आहे. आणि सत्कारापेक्षाही जास्त ज्या निवडणुकीत तुम्ही ज्या पद्धतीनं माझं काम केलं, प्रत्येकाला उघडं करता येत होतं असं नाही. मात्र तुमच्या गावात मी ज्या दिवशी प्रचार आलो त्या दिवशी कुठलीही तमा न बाळगता सगळेजण अगदी पुढाकारांना स्टेजवर येऊन वसंतदादांचा विचार हाच काँग्रेसचा विचार आहे, तोच आपण पुढे न्यायचा आहे ह्या भावनेनं मी सगळ्यांनी माझं काम केलं. पुन्हा एकदा मागच्या इलेक्शनला मी पराभूत जरी झालो असतो तरी ह्या गावाच्या दृष्टीनं मागच्या वेळेला मीच खासदार आहे, तुम्ही मलाच निवडले होते. त्यामुळे 5 वर्ष तुम्ही मला मतदान केलं असल्यामुळे काही तुमच्यावर अन्यायही झाला असेल, कामाच्या बाबतीत तुम्ही मागेही राहिला असेल. आता पुन्हा तुम्ही मला मताधिक्य दिलं आणि मी आता खासदार झालोय म्हटलं. येणाऱ्या 5 वर्षात ह्या 5 वर्षाचा आणि मागील 5-10 वर्ष जो तुमच्यावर अन्याय झाला तोही भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडे आहे. निवडून आपण का जातो, मी दिल्लीत गेल्या गेल्या काही लोकांना विसर पडला की सांगली म्हणजे नेमकं आहे. एक भाषणात जरा बोललो, काही लोकांनी निवडून देताना भाषणात कार्यकर्ते बोलले होते आमचा खासदार इंग्लिश लई चांगलं बोलतो म्हणून म्हणलो पहिलं भाषण इंग्लिश मध्ये करूया. इंग्लिश मध्ये बोललो, 4 खासदार येऊन भेटायला लागले, 2-4 यायची आणि चांगला बोलला. कुठला मतदारसंघ? सांगली, महाराष्ट्र. सांगली, बरोबर. पूर्वी खासदार कोण होतं म्हणून 10 वर्ष होता ओळख नाही का? काय म्हणते बोललाच नाही, माहिती नाही कोणा. मी म्हणाल असं मान हलवणार, मान हलवायचं माहिती. पुन्हा सोशल मीडियावर भाषणं पडतात. मस्ती आता मोबाईल घेऊन बोललो, सोशल मीडियावर भाषणं पडली, कौतुक करायला गेले. अरे काय का असणार, पुराचा एवढा प्रमुख मुद्दा विशाल पाटलांनी मांडला, इंग्रजीत मांडला, सगळ्यांना कळला. हल्ली 4 असतात कार्यकर्ते, तरी तर मराठी बोलायची लाज वाटते का, हिंदी बोलायला इंग्लिश बोलला. तिथं त्या लोकांना कळावं म्हणून बोलतो, इथं मराठीतच बोलतो. एवढं लांब मराठी बोलायला पाठवायचं असतं, इथून राहिलो असतो.
पुन्हा म्हटलं पुढचं भाषण जरा हिंदी मराठी इंग्रजी तिन्ही भाषेत एकत्रितपणे करूया. आणि म्हणून त्यानंतर असं ठरवलं की प्रत्येक भाषणात 3 भाषा बोलूया. परत आल्यावर आमचे काही मित्र म्हणतात थोडं कानडी वापरला असतं चाललं असतं का. आता शिकायला थोडा वेळ लागेल पण तोही प्रयत्न करू. शेवटी लोकांनी का निवडून दिले, लोकांनी खासदार म्हणून का निवडून देतात, तर दिल्लीला जाऊन त्या सभागृहात, सर्वोच्च सभागृह आहे तिथे काही झालं तर त्या गोष्टीची नोंद होते. कुठलाही नवीन प्रकल्प होत असताना त्या सभागृहात झालेली नोंद डावता येत नाही. विमानतळाची मागणी केली, पुन्हा त्यांना विमानतळ करताना ह्या परिसर करताना ही मागणी लक्षात घ्यावी लागते. हा मुद्दा मांडला पाहिजे, वेळोवेळी मुद्दा मांडला तर त्याच्यावर काय ना काहीतरी तोडगा काढावा. पण आपण बोललोच नाही तर आपण आपल्या जबाबदारीपासून लांब जातोय असं होईल. बोलणं सोपं नाही. 550 लोक आहेत तिथं, प्रत्येक जण 18-20 लाखाच्या मतदारसंघात निवडून आला. सभापती भाजपचे आहेत, प्रत्येकाला बोलायला देतीलच असं नाही. पण आपला मुद्दा चांगला आहे, प्रामाणिक आहे, तळमळ दिसली तर त्या ठिकाणी बोलायची संधी मिळते. आणि बोलताना जरा मुद्देसूद बोलावं लागते, थोडी तयारी करून जावं लागते. आता बोलता बोलता आपण मध्ये 2 सेकंड थांबतो, बापूंकडे बघूच तो 1 सेकंड गेला, तसाही वेळ घालवला तर लगेच सभापती बसा म्हणतात. थांबून चालत नाही. तुम्ही आता शिक्षक लोक क्लास बीस घेताना लगेच एक शाट घेतलं लगेच पूर्ण इथून बघतात. आमच्या इथून बघत आम्हाला बसवलं. त्यामुळे एवढा मुद्दा महत्वाचा मांडणं, लोकांच्या दृष्टीनं सांगलं काय पाहिजे ह्याच्यासाठी अभ्यास कर. पण 5 वर्षात माझं वैयक्तिक फायदा नुकसान काय होईल ह्याचा विचार न करता आपल्या ह्या 5 वर्षाच्या काळात आपण जर प्रामाणिकपणे लोकांच्या कामात आपलं आयुष्य वाहून गेलं तर आपलंही देव लोक मिळून चांगलंच करतील ही भावना मनात पाहिजे. मी पहिल्या दिवशीपासून हाच विचार केला, आता खासदार झाला आता काय करायचं, बंगला बांधू तर गाडी घेऊ, ह्या विचारात जर मी अडकून राहिलो तर पुढे प्रगती मतदारसंघाची होणार नाही. आणि मग मतदारसंघात एखाद दुसरी इलेक्शन कुणीतरी फसवून करून काढेल. पण इतिहासात एक 10 वर्षाचा ह्या माजी खासदारांचा काळ हा काळा काळ म्हणून ओळखला जाणार ह्यात काही शंका नाही. कारण 10 वर्षात 10 जिल्हा खूप बाकी, देश पातळीवर आपली ओळख संपली. ह्या जिल्ह्याला काय पाहिजे होतं 10 वर्षात, ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं. तर ह्या येणाऱ्या 5 काळात हे सगळं भरून काढणं अत्यंत गरजेचं आहे. बापूंनी ज्या पद्धतीने ह्या परिसरात कष्टातून, सोपं नाहीये संस्था चालवणं, आर्थिक संस्था चालवणं, नवीन नवीन संस्था उभं करणं ही काय सोपी गोष्ट नाही. बँकेत एखाद्याला कर्ज दिलं तर तो लगेच तेवढाच आपला फोटो लावून पूजाला चालतो. आणि ज्या दिवशी कर्ज थकलं आणि वसूलला गेलं त्यावेळी तो फोटो काढून त्याच्यात पाय तोडवायला चालतो. हे दुर्दैव आहे. बँक चालली पाहिजे. आर्थिक संस्था चालवायची म्हणजे राजकीय अडचणच आत्महत्याच. एखाद्या राजकारणाचा भाग करायचा असेल त्याला बँक काढून द्यावी असं म्हणतात. बापू एकमेव अपवाद आहे की बँक उत्कृष्ट चालवली आहे. नेट एनपीए 0% सातत्याने ठेवलेला आहे. दरवर्षी नफा करून लाभांशी दिलेला आहे. आणि एवढं करून त्यांच्याबद्दल समाजात, राजकारणात अजूनही बापूंसारखा नेता नाही हे म्हणणं मात्र सगळ्या लोकांकडून ऐकायला. हा जो समतोल राखायचा असतो तो बापूंनी छानपणे राखला आहे. समतोल फक्त जनतेचा आणि कामाचा नाही, राजकीय नेत्यात सुद्धा समतोल राखणं खूप आवड असते. ते फक्त बापूला जमते, प्रत्येकाला जमते असं नाही. आणि बापू अशी व्यक्ती आहे की ते सातत्याने प्रयत्न केलाय. कदम साहेबांचं कुटुंब, वसंतदादांचं कुटुंब एकत्र राहावं, एक संघ राहावं. आमचं चुकलं तर बापू एकमेव आहे जे आम्हाला धाडसाने कान धरून सांगू शकतात चुकते विषय मागाल सांगू. आणि एकमेव आहे जे विश्वित कदमांना सुद्धा सांगू शकतात बाळासाहेब चुकते, निर्णय बदलावा लागतो. आणि हा निर्णय सुद्धा ह्या वेळेला लोकसभेचा बाळासाहेबांनी जो घेतला तो अत्यंत चांगला निर्णय घेतला. कदाचित राजकीय आत्महत्या होईल का असं लोक म्हणत होते, पण तरी तो धाडसा निर्णय घेतला. तो धाडस त्यांनी केलं
त्या धाडसा मागे जे के बापूंसारखी लोक त्यांच्या पाठीशी त्यांना सांगणारे होते, म्हणून त्यांनी हा धाडस केलं ते सांगण्यात आपण त्या मागणी चाललो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी बापूंच्या या सर्व संस्थांना चांगलं सहकार्य केलं पाहिजे. बापूंच्या माध्यमातून ह्या कृष्णाकाठ परिसरात, ह्या पलूस तालुक्यात चांगल्या संस्था ज्या त्यांनी चालू करतायत त्याला मदत केली पाहिजे. आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या राहिलं पाहिजे. आमच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांकडे जे काय मागणी असतील ते पूर्ण करायसाठी आमचा सारखा प्रयत्न असणारच आहे. पण आमच्यावर विश्वास ठेवा, प्रेम ठेवा. वसंत दादांवर, त्यानंतर आमच्या कुटुंबातले प्रकाश बापू असतील, विष्णू अण्णा असतील, मदन भाऊ, प्रतीक दादा, सगळ्यांवर तुम्ही खूप प्रेम दिलेलं आहे. तसंच प्रेम तुम्ही आमच्यावर द्या. निश्चितच तुमच्या ह्या आशा अपेक्षांना मी पूर्ण करू शकेन असा मला विश्वास आहे. मी कुठेही त्या तुम्हाला ह्या विश्वासात दादा जाऊ देणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो. पुन्हा एकदा मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेच्या ह्या वार्षिक सभेनिमित्त सर्व सभासद संचालकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. नमस्कार.